महाराजांनी जे शहर बसवलं आणि ज्या शहरातून कारभार चालवला त्या शहराचं पालकत्व आपल्या सगळ्यांकडे दिलेले आहे. मी या ठिकाणी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो की ते पालकत्व आपण सर्वजण आणि प्रशासनाच्या वतीने अतिशय उत्तम प्रकार पार पाडाल आणि आगामी काळामध्ये भारतामध्ये एक उत्तम शहर म्हणून ते शहर विकसित करतात. तर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने सर्व नवनिर्वाचित सदस्य हे जरा मागे सर थोडं मागे सर थोडस हे मागे कॅमेरे आज वीरबार दिवस असल्यानं कृपया वीरबारांच्या प्रतिमेस लोकनियुक्त कृपया पत्रकारांनी सुद्धा थोडीशी जागा द्यावी. आता लोकनियुक्त नगराध्यक्ष कार्यभार स्वीकारणार आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मध्ये जरा घ्या द्यावा कृपया. 2 मिनिटं बोलू. पत्रकार बांधवांना विनंती आहे. माननीय मुख्याधिकारी जळक सो अध्यक्षपदाचा कार्यभार नवनिर्वाचित भारत माता की जय. माननीय अध्यक्ष यांनी कार्यभार स्वीकारलेला आहे. माननीय खासदार साहेब व माननीय नामदार साहेब आता नवनिर्वाचित अध्यक्षांचा सत्कार करणार आहे. शालेचं पेमेंट झालं.
थोडं तुम्ही असे उदयनराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि BJPच्या यांनी मला BJPच्या माध्यमातून जी उमेदवारी दिली होती ती आपण सर्वांच्या प्रयत्नातनं म्हणजे जेवढे आपण सगळे नगरसेवक आहेत आणि दोन्ही महाराजांच्या प्रयत्नातनं आज मी माझा म्हणजे विजय झालेला आहे. याचं श्रेय सगळं मी तुम्हाला दोन महाराजांना आणि सर्व तुम्हाला नवनिर्वाचित सगळ्या नगरसेवकांना देतो. आज मी ह्या दोन्ही महाराजांच्या साक्षीनं आणि तुमच्या साक्षीनं तुमच्याकडनं दोन्ही महाराजांना आणि सर्व साताराकरांना असा शब्द देतो की आम्ही सगळे मिळून साताराचा विकास गतीनं आणि चांगल्या पद्धतीने पारदर्शक कारभार करून दाखवू. आपले पाणी प्रश्न असू दे, कासची आता जी 4-5 किलोमीटरची लाईन राहिलेली आहे ती पण लवकर पूर्ण करून घेऊन आपल्याला 24/7 म्हणजे आठवड्यात म्हणजे 24 तास पाणी कसं देता येईल याचा सुद्धा आपण नक्कीच प्रयत्न करू. तसेच आरोग्याच्या विषयी जे आहे तो सुद्धा व्यवस्थितपणे मार्गी लावू. महिलांसाठी आपण सातारा शहरात सगळीकडे CCTVचे कॅमेरे बसवून त्यांच्यासुद्धा काळजीचा विषय तो सुद्धा आपण मार्गस्थ करू. असे अनेक विषय आहेत, जास्त काय बोलत नाही. आपण सगळ्यांनी जे मला मदत केली, सगळ्यांनी जे पाठिंबा दिला त्याबद्दल सगळ्यांचा आभारी. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवक या सर्वांचा आज म्हणजे जरी अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा आपण करत असतो या सुद्धा सगळेजण निवडून आल्यानंतर इथं पहिला दिवस या आपल्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आहे. मग आपलं सर्वांचं मी सातारचा आपला आमदार म्हणून या आपल्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये स्वागत करतो. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आपले खासदार साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत, ते सुद्धा आपल्याला शुभेच्छा देणार आहेत. त्याचबरोबर त्यांनी आताच मनोगत व्यक्त केलं आणि अध्यक्षपदाची सूत्र ज्यांनी हाती घेतली मान्य अमोल मोहिते, त्याचबरोबर पुढारीचे संपादक हरीश पाटणे, मान्य पुण्यनगरीचे संपादक विनोद कुलकर्णी, मान्य अविनाश कदम, ॲडव्होकेट बनकर साहेब आणि उपस्थित सर्वच विद्यमान नगरसेवक, आपले सगळ्या नगरसेविका, त्याचबरोबर आपले चीफ ऑफिसर, नगरपालिकेचा सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग आणि उपस्थित सर्व सातारकर बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, ज्याचा उल्लेख आता शिवसाहेबांनी केला की तब्बल 4 वर्षानंतर नगरपालिकेला लोकनियुक्त अध्यक्ष आणि जनतेनं निवडून दिलेले नगरसेवक हे मिळाले ही वस्तुस्थिती आहे. अनेक अडचणी आणि अनेक याच्यानंतर या निवडणुका राज्यात झाल्या आणि त्याचे निकाल झाल्यानंतर आज आपण सगळ्यांनी आपापला कार्यभार सांभाळलाय. आपण आता काम करायला सुरुवात केली आहे आणि एक सगळ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे की लोकशाहीतली जी प्रथम आहे की निवडणुका होणं हे जिवंत लोकशाहीचं लक्षण असतं आणि या निवडणुका कोविडमुळं नंतरच्या कायदेशीर काही गोष्टींमुळं लांबत गेल्या आणि अनेक वर्ष प्रशासक सगळ्या नगरपालिकांवर, महानगरपालिकांवर, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांवर होते, याचा आपल्याला अनुभव येत होता. सगळ्यांची अपेक्षा होती की बाबा कधीतरी निवडणुका व्हाव्यात, ज्यांना काम करायचे किंवा लोकांमध्ये ज्यांच्याबद्दल जबाबदारी त्यांच्यावर आपल्या प्रभागाची, आपल्या वॉर्डाची द्यावी
ही भावना ज्यांच्या मनामध्ये त्यांच्याकडे ती जबाबदारी जावी आणि आज निवडणुकांनंतर त्या पद्धतीनं आपल्या साताऱ्यामध्ये सुद्धा निकाल झाले आणि आपण सगळेजण आज चांगल्या मताधिक्यानं आपण सगळेजण निवडून आला. या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा आपण स्थानिक आपल्या आघाड्या बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून आपण सगळेजण निवडणूक लढलो. आज त्या याच्याप्रमाणे आज पहिल्यांदा मला वाटतं एवढ्या याच्यामध्ये इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे विचाराची नगरपालिका ही साताऱ्यामध्ये आपण निवडून आणू शकलो ही नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. सर्वप्रथम या ठिकाणी सभागृहात माझ्या वतीने शिवेंद्रराजांच्या वतीने आणि उपस्थित सर्व मान्यवर नगरसेविका नगरसेवक उपस्थित सर्व नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो. आज अत्यंत एक याची वाट सातारा शहर पाहत होतो असा हा दिवस म्हटला आहे. कारण की बरेच दिवस प्रशासक होता आणि त्यामुळं लोकांची कामं होत होती पण तिथल्या थोड्या वेगाने होत नव्हती. पण आज या ठिकाणी संपूर्ण सर्व जे नवनगराचे सदस्य निवडून आलेले आहेत आणि त्यांचं आता नेतृत्व करणारे आमचे मित्र अमोल मोहिते नगराध्यक्ष या सभागृहात आल्यानंतर एक आठवणीला उजाळा मिळतो. कारण माझी सुरुवात सामाजिक राजकीय सुरुवात पूर्ण झाली असेल तर ह्याच सभागृहात झाली आणि ह्या सभागृहात आल्यानंतर जुन्या आठवणीला उजाळा तर मिळतोच पण त्याचबरोबर लवकरच मला वाटतं एक एप्रिलपर्यंत आपल्याला म्हणण्यापेक्षा आपण सर्व नगरसेवकांना नगरसेविकांना एप्रिलमध्ये फार मोठ्या प्रशस्त अशा इमारती आपण पदार्पण करणार आहोत. बिल्डिंग मोठी जरी असली तर लोकांच्या अपेक्षा तुमच्या सगळ्यांकडनं भरपूर आहेत. त्या पूर्ण व्हाव्यात आणि होतील याची मला खात्री आहे. कारण की निवडून देत असताना लोकांच्या ज्या मनात भावना असतात की या व्यक्तीकडनं निश्चितपणे लोकांचं संपूर्ण हित जोपासलं जाईल आणि त्याबद्दल जसं त्यांच्या मनात कुठल्या प्रकारची खंत नव्हती तसं आमच्या दोघांच्याही मनात कुठल्याही प्रकारची खंत नाही. किंवा मला खात्री आहे की तुमच्या हातून जास्तीत जास्त समाजसेवा या ठिकाणी घडत. हे करत असताना शिवेंद्रराजे असतील मी असेल यावेळेस नगरसेवक तर पद तर लिमिटेड होते, इच्छुक भरपूर होते आणि माझ्या आणि त्यांच्या जे समोर एक तेच निर्माण तयार झाला की नेमकं निवड कोणाची करायची. आम्ही दोघांनी फक्त एकच विचार केला की जवळचा आमचं असं आम्ही कोणाला मानत नाही, सगळे जवळचेच आहेत. पण आजपर्यंत त्यांच्या हातून जास्तीत जास्त समाजकार्य घडलं किंवा पदावर नसताना देखील लोकांची सेवा केली. लोक त्यांनाच स्वीकारतील आणि त्यांनाच